शेवटी जान्हवीने रडत रडत पॅडीची माफी मागितली. जान्हवी बिग बॉसच्या घरात सत्याचा पंचनामा टास्क संपल्यावर पंढरीनाथ कांबळेच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. टास्क दरम्यान सुरुवातीला निक्कीने त्याला जोकर म्हटलं होतं, तर त्यानंतर जान्हवीने पॅडीचा त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर अपमान केला. जान्हवीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. विशाखा सुभेदार, सूर्यकाताई, सिद्धार्थ जाधव, अभिजित केळकर, मेघा धाडे यांनी स्पष्ट मत मांडत जान्हवीवर संताप व्यक्त केला. या संदर्भात पॅडीची मुलगी हिने देखील पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांची बाजू स्पष्ट केली. पॅडीचा अपमान केल्यावर दुसऱ्या दिवशी जान्हवीने या प्रकरणी स्वतःहून त्याची माफी मागितली आहे. यावेळी अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते. जान्हवी एकटी सोफ्यावर बसलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी पाहून धनंजय तिच्याकडे जातो आणि जान्हवीला पाहून तुला काय झालं विचारतो. यावर जान्हवी, मी गेम खेळताना अति बोलते दादा, असं म्हणत भावूक होते. पुढे धनंजय तिला सांगतो, ठीक आहे, आता कालचा दिवस गेला, आता नवीन दिवस उगवला आहे. आता हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस ही चूक नाही, पण शब्द चुकतात. करिअरवरून बोलणं चुकीचं आहे असं सांगून धनंजय तिला समजावतो. जान्हवीने माफी मागितली. जान्हवी एकटीच गार्डन एरियामध्ये रडत असते. धनंजय घडल्या प्रकाराबद्दल पॅडीला सांगतो. त्यावेळी पंढरीनाथ कांबळे जान्हवीकडे जातो आणि म्हणतो, मला माहीत होतं की तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावंसं वाटेल. हे ऐकल्यावर जान्हवी त्याला रडत रडत सॉरी म्हणते. माझं खरंच चुकलं असं म्हणत अभिनेत्रीने हात जोडून माफी मागते. पंढरीनाथ जान्हवीला सांगतो, मी देवाकडे प्रार्थना केली होती की देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टँड घेता यावा की या माणसाबरोबर मी काम करणार नाही, कारण मी हे करू शकतो. मी विचारेन कोण कोण आहे. जान्हवी आहे ना बॉस, मी काम नाही करणार असं मी ठरवलं होतं. पण मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे, तर झालं गेलं राहू देत. त्यामुळे ठीक आहे, आता तू रडू नकोस. खेळात आपण जीव तोडून भांडूया, हा खेळ खेळूया. फक्त एकमेकांचं करिअर, एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया. एकमेकांचा आदर ठेवूया आणि भांडूया, असं पॅडीदादा जान्हवीला बोलतो. तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.